साडी घातल्यानंतर तुमचे दंड जाड दिसतात का? खांदे मोठे दिसतात का? चेस्टचा भागसुद्धा जाड दिसतो का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. ब्लाऊजच्या स्लीव्ज. आता जर तुम्हाला साडीमध्ये बारीक दिसायचं असेल, तुमचे दंड थोडेसे बारीक दिसावे असं जर वाटत असेल, तर ब्लाऊजच्या स्लीव्ज शिवताना शक्यतो फुल स्लीवचे ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घ्या. कारण काय होतं, जेव्हा आपण फुल स्लीवचे ब्लाऊज घालतो तेव्हा फुल स्लीवच्या ब्लाऊजमध्ये आपले जे हात असतात ते बारीक दिसतात आणि उंचसुद्धा दिसतात. आता जर तुम्हाला फुल स्लीवचे ब्लाऊज आवडतच नसतील तर तुम्ही कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता. जर तुमची अप्पर बॉडी हेवी असेल, जर तुमचे दंड थोडेसे मोठे असतील तर शक्यतो अशा प्रकारच्या पफ स्लीव्ज ज्या असतात तर त्या तुम्ही अवॉइड करा. साडी नेसल्यानंतर बारीक दिसायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा, जे सिलेक्टेड गळ्यांचे पॅटर्न आहेत ते निवडा. जसं की फीनेक असेल. आता फीनेकच्या ब्लाऊजमध्ये काय होतं, फीनेकच्या ब्लाऊजमुळे तुमची जी मान आहे त्याची उंची जास्त दिसते आणि तुमचा जो एरिया आहे तो थोडासा विजिबल होतो आणि त्यामध्ये अपसुकच तुम्ही थोड्याशा उंच असल्यासारखं आणि तुमचा बांधा थोडासा बारीक असल्यासारखं दिसतं.